मतदारसंघ पुनर्रचनेवरून सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्षवाद सुरू झाला आहे. तर हे डिलिमिटेशन काय आहे आणि वाद का होतोय जाणून घेऊया. डिलिमिटेशन म्हणजे देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा पुन्हा ठरवणं. हे काम लोकसंख्येच्या आधारावर केलं जातं, जेणेकरून प्रत्येक मतदारसंघात साधारण सारखी लोकसंख्या असेल. भारतामध्ये शेवटचं मोठं डिलिमिटेशन 2002 साली झालं होतं. पण 1971च्या जनगणनेनंतर एक नियम लागू करण्यात आला होता की लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी 2026 पर्यंत मतदारसंघांची संख्या बदलली जाणार नाही. आता 2026 जवळ आल्यामुळे पुन्हा डिलिमिटेशन होण्याची शक्यता आहे आणि इथूनच वाद सुरू होतो. दक्षिण भारतातील राज्यांचं म्हणणं आहे की आम्ही लोकसंख्या नियंत्रण केलं, पण आता जर लोकसंख्येवर आधारित जागा वाढवल्या तर उत्तर भारताला जास्त जागा मिळतील आणि आमचं प्रतिनिधित्व कमी होईल. तर दुसरीकडे काहींचं मत आहे की लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व असणं हेच लोकशाहीचं खऱ्या अर्थानं योग्य तत्व आहे. म्हणजेच हा वाद आहे न्याय्य प्रतिनिधित्व विरुद्ध लोकसंख्या नियंत्रणाचं बक्षीस. आता पुढे सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.